केलेली सर्व कर्म भोगावीच लागतात. तुम्ही कर्म केलत की त्याचं फळ तुम्हाला चिकटलेच समजा. फळ भोगल्याविना तुमची सुटकाच नाही. परिणामातून सुटण्याची कितीही खटपट केली तरी त्याचे परिणाम भोगल्याशिवाय त्यातून तुमची सुटका कदापि नाही. राजा अंबरीशचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषीच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र जसे 3 लोकात ते पळाले तरी त्यांचे सतत पाठलाग करीत राहिले, त्याप्रमाणे तुमचे कृतकर्म तुम्ही जेथे जाल तेथे तुमचा पिच्छा सोडणार नाही आणि तुम्हाला भोग देऊनच ते शांत होणार. कदाचित तुम्ही आपल्या द्रव्य बळावर या जगातील कोणी नामवंत वकील देऊन निर्दोष सुटका करून घ्याल तरी वरील कोर्टात म्हणजे परमेश्वराच्या कोर्टात तुम्ही कदापि सुटू शकत नाही. तेथे हुशार, चालाक, मोठ्या वकिलाचा युक्तिवाद तुमच्या मदतीस येऊ शकणार नाही. फार वर्षापूर्वीची एक सत्य घटना आहे, ती आज मी तुम्हाला सांगतो. अहमदाबादला एक विद्वान, अनुभवी सत्र न्यायाधीश म्हणजे सेशन जज, वेदांताचे गाढे अभ्यासी, कर्मसिद्धांतावर त्यांचा जबर विश्वास. एका गावी कोर्टाचे काम चालू असता सत्र न्यायाधीश सूर्योदयाच्या वेळी नदीकाठी प्रातर्विधीसाठी गेलेले असताना जवळूनच एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिला. सुराधारी माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तत्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज साहेबांनी बरोबर पाहिला. ते घरी आले, पण या घटनेसंबंधी कोणाशीही आवाक्षर बोलले नाहीत, कारण शेवटी हा खटला त्यांच्या पुढेच सुनावणीस येणार अशी त्यांची पूर्णपणे खात्री होती. पुढे पोलीस तपास होऊन 5-6 महिन्यांनी तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व तो त्याच सत्र न्यायाधीशांपुढे ठेवण्यात आला. परंतु कोर्टापुढे खुनाचा आरोपी उभा करण्यात आल्यावर न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आलं की त्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाऐवजी आरोपीच्या पिंजऱ्यात संशयित म्हणून उभा केलेला माणूस कोणीतरी वेगळाच होता. पुढे रितसर खटला सुरू झाला व पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध इतका ठोस आणि सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झाले. जज साहेब मनोमन निश्चित जाणत होते की पिंजऱ्यातील बनावटी आरोप खरा खुनी नव्हता, कारण खऱ्या खुनी माणसाला तर त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेले होतं. न्यायाधीशाला पुराव्याच्या आधारावरच निकाल द्यावा लागतो, त्यात त्यांच्या व्यक्तिगत खाजगी ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. पुरावा इतका ठोस होता की त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षाच देणं अपरिहार्य होतं. परंतु प्रस्तुत न्यायाधीश गाढे वेदांती व कर्मसिद्धांतावर त्यांचा गाढा विश्वास, ते निश्चितपणे जाणत होते की खरा खुनी वेगळाच होता, कारण स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी खुनी इसम पाहिलेला होता. पण समोरच्या पुराव्यानुसार एका निरपराध माणसाला फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय त्यांच्या समोर अन्य मार्गच नव्हता. म्हणून शिक्षा फरमावण्यापूर्वी न्यायाधीशांनी सदर आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खाजगीत बोलण्यासाठी बोलवलं. बनावटी आरोपी रडू लागला व म्हणाला, महाराज मी पूर्ण निर्दोष आहे. खून मी केलेलं नाही, पण मी नाहक मारला जाते. पोलिसांनी या खटल्यात खरा खुनी न सापडल्यामुळे त्यांनी मला पकडलं व माझ्या पूर्वीच्या काही अहवालांच्या आधारे माझ्या विरुद्ध जबरदस्त खोटा पुरावा उभा केला, इतका की कोर्टाच्या दृष्टीने कायद्याप्रमाणे मी खुनी म्हणून ठरलो. न्यायाधीश त्याला म्हणाले, ही गोष्ट मी स्वतः जाणतो. खरा खुनी इसम मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे व तू या खटल्यात खरा खुनी नाहीस हे मला पूर्णपणे माहिती आहे. परंतु माझं व्यक्तिगत ज्ञान मी माझ्या निकालपत्रात कायदेशीररित्या आणू शकत नाही. कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो आणि तुझ्या विरोधी
उभा केलेला पुरावा इतका सबळ आणि बिनतोड आहे ना की त्या आधारे निसंदिग्धपणे तूच खुनी ठरतोस. आणि खुनातील क्रौर्य इतकं भयानक सिद्ध करण्यात आलं आहे की तुला फाशीची शिक्षा देणंच मला भाग आहे. माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही. परंतु परमेश्वर निर्मित कर्माचा कायदा, त्यात काही गफलत तर नाही ना, याचा मला शोध घ्यायचा आहे. त्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्मानुरोधाने फळे भोगावी लागतात. ही गोष्ट निश्चित असता या खटल्यात तू निरपराधी असूनही कसा गोवला गेलास हे जाणण्यासाठी मला खाजगीत तुला एक प्रश्न विचारायचा आहे. त्याचे तू ईश्वराला स्मरून खरे खरे उत्तर दे. मरणापूर्वी खोटे बोलण्याचे पातक करू नकोस. माझा प्रश्न असा आहे की भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का? ईश्वर स्मरणपूर्वक खरे खरे सांग. खुनाच्या आरोपीने रडत रडत सांगितलं की त्याने पूर्वी एक सोडून 2 खून केलेले होते. त्याच्यावर 2 वेळा खटला पण भरला गेला होता, पण त्यावेळी त्याला पैशाचं पाठबळ असल्याने त्याने 2 वेळा नामवंत हुशार वकील नेमले व पोलीस खात्यातही खूप पैसा पेरला. त्यामुळे त्या 2 खटल्यात त्याची निर्दोष म्हणून सुटका झाली होती. पण आता त्याची सांपत्तिक स्थिती खालावल्यामुळे तो तसे करू शकत नव्हता व पूर्ण निर्दोष असूनही यावेळी तोच खुनी असे सिद्ध करण्यात आले होते. सेशन जजची पुरी खात्री झाली की परमेश्वराच्या कर्मसिद्धांत कायद्यात कोणतीही त्रुटी वा गफलत नाही. पूर्वीच्या खटल्याच्या वेळी आरोपीची पुण्याई सबळ असल्यामुळे त्याच्या क्रियमाण कर्माला फळ देण्यास विलंब झाला व ते संचित कर्मात त्याचे खाती जमा झाले व आता त्याच्या पुण्याला ओहोटी लागल्याने या खेपेस तो पूर्ण निष्पाप असूनही गोवला गेला होता. आणि आता त्याचे पूर्वीचे संचित कर्म प्रारब्ध म्हणून फळरूपाने त्याचे समोर उभे राहिले आणि आता त्याला फासावर लटकवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कर्माच्या कायद्यात वकिलांची चतुराई, जजची बुद्धिमत्ता वा कोणा उच्च पदस्थ्याची मध्यस्थी यांना बिलकुल वाव नाही. कर्त्याच्या पुण्याचा जोर असल्याने संचित कर्म पक्व होण्यास विलंब लागतो. त्यामुळे जगाच्या दृष्टीने तो दोषी असूनही काही काळ तो प्रतिष्ठित म्हणून उजळ माथ्याने जगू शकतो. पण पुण्याईचा जोर ओसरताच त्याचे संचित कर्म फळ देण्यास समर्थ होते व ते फळ देऊन आपला प्रभाव दाखवूनच शांत होते. म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी माणसाने 1000 वेळा विचार करावा. एकदा कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर उद्या भोगलेच पाहिजे व त्यावेळी छाती पुढे करून माणसाने त्यास सामोरे जाण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. व त्याचमुळे जर तुम्ही चांगले कर्म पेरले तर त्याचे फळही चांगलेच येईल.